राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाची 22 जानेवारीला सोडत मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्याहून परतल्यानंतर आरक्षण सोडत निघणार. नवनिर्वाचित नगरसेवकांचं सोडतीकडे लक्ष. महापौर आरक्षण सोडत प्रक्रियेत ट्विस्ट येण्याची शक्यता. रोटेशन पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता. महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा. मुंबईच्या महापौर पदासाठी मतदान 2007च्या अधिनियमानुसार खुल्या पद्धतीने होणार. गुप्त मतदान झाल्यास नगरसेवक क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता. आवाजी पद्धतीने महापौर निवड होणार. मुंबईत महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याची चर्चा. महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा गट आज स्थापन करणार. गटनेतेपदासाठी यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांच्या नावाची चर्चा. गट स्थापन केल्यास नगरसेवक फुटीची भीती टळणार. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागणार, त्यामुळे कुणीच मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना. ठाणे महापालिकेमध्ये भाजपने 2 वर्षासाठी मागितलं महापौरपद. भाजप आमदार निरंजन डावखरे यांची मागणी. महापालिकेत महत्त्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकांवर बसू, डावखरेंचा इशारा. उल्हासनगरात वंचितचे 2 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला. वंचितच्या सुरेखा सोनवणे, विकास खरात यांचा शिंदे सेनेला पाठिंबा. शिंदेंची भेट घेऊन दिलं पाठिंब्याचं पत्र. कुर्ल्यात दिवसाढवळ्या भाजपा कार्यकर्त्यांवरती प्राणघातक हल्ला. पेव्हर ब्लॉक, धारदार शस्त्र आणि पट्ट्यानं मारहाण. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट. विदर्भातील लाडक्या बहिणी संभ्रमात. योजनेचा लाभ बंद होईल या भीतीनं बुलडाण्यात लाडक्या बहिणींचा धडक मोर्चा. बहिणींची महिला आणि बालकल्याण कार्यालयात धडक, तर हिंगोली ई-केवायसीची मुदत वाढवून देण्याची बहिणींची मागणी. बिहार सरकार मुंबईत बिहार भवन बांधणार. 30 मजली अत्याधुनिक भवनासाठी 314.20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. बिहारमधील प्रवासी आणि रुग्णांना मोठा फायदा होणार. शेतकऱ्यांसह आदिवासींच्या विविध प्रश्नांबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च. मुंबई अहमदाबाद मार्गावर गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना बंदी.